महाराष्ट्रातल्या ज्या डिपार्टमेंट मधून तुम्हाला भ्रष्टाचार संपवायचा असेल ना, तिथे फक्त IAS तुकाराम मुंडेंना अपॉइंट करा. कारण मागच्या 21 वर्षातली 25वी बदली आणि कामाच्या फक्त तिसऱ्याच दिवशी 53 रेड, 25 FIR आणि 33 भेसळखोरांना त्यांनी अटक केली. कारण ते सध्या महाराष्ट्राच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या कमिशनर पदी नियुक्त झाले आहेत. नवी मुंबईमध्ये ज्यावेळेस त्यांचे ट्रान्सफर करण्यात आलं होतं त्यावेळेस त्यांनी 190 कोटींचे गरज नसलेले कन्स्ट्रक्शन इथे बंद पाडले होते. शिक्षकांना सुद्धा जर शाळेत यायला 10 मिनिट उशीर झाला तर शाळेचे गेट त्यांच्यासाठी सुद्धा बंद होतील अशी शिस्त त्यांनी नागपूरला असताना तिथल्या कर्मचाऱ्यांना लावली होती. ज्यावेळेस ते सोलापूरचे जिल्हाधिकारी होते ना, त्यावेळेस त्यांनी बार्शी तहसील ऑफिसची भिंत सुद्धा तोडली होती. कारण तहसील ऑफिसची ती भिंत अतिक्रमणामध्ये येत होती. सोलापूरमध्येच असताना त्यांना सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी हा पुरस्कार देखील मिळाला होता. कारण त्यावेळेस त्यांनी लँड माफिया आणि टँकर माफियांना सडो की पळो करून सोडलं होतं. ज्यावेळेस त्यांची बदली दिव्यांग विभागात करण्यात आली होती ना, त्यावेळेस त्यांनी तिथे 900 पेक्षा जास्त फेक NGOs बंद पाडले होते, जे दिव्यांगांच्या नावाखाली लुटमार करत होते. बरं, एवढंच नाही तर सेल्स अँड टॅक्स डिपार्टमेंट मध्ये असताना त्यांनी 310 कोटींचा टॅक्स फ्रॉड उघडकीस आणला होता. आणि त्यांच्या अशाच बेधडक कारवायांमुळे त्यांना फेक मॉलेस्टेशन पासून ते जीवे मारण्याच्या धमक्यांपर्यंत सगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं होतं. पण अशा पोकळ धमक्यांना भीक घालतील ते तुकाराम मुंडे कुठे? तर IAS तुकाराम मुंडे यांची महाराष्ट्रातल्या सध्या कोणत्या डिपार्टमेंटला आणि कोणत्या जिल्ह्याला सर्वात जास्त गरज आहे ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा.